नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे. तसेच इंस्टाग्राम पेजवर पण स्वागत आहे. आजचा आपला विषय आता आपली मिरगी पेर म्हणजेच खरीपाची पेरणी सुरू होते. सोयाबीन कापसाची लागवड भरपूर शेतकरी करतात, पण सरासरी आपण आजचा ते टॉपिक कापसाविषयीच आहे. सरासरी एका एकरात कापसाचे किती झाड बसतात त्याविषयी पूर्ण माहिती देणार आहोत आजच्या विषयी. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहा, आता एका एकरात झाडांची संख्या किती बसतात हे झाडे लावण्याच्या अगोदर अंतरावर अवलंबून असते. सामान्यतः खालीलप्रमाणे गणना करता येते. म्हणजे खाली तुम्हाला डिटेल दिली कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं आहे आपण. आता कापूस लावणीचे अंतर धरा. ओळीतील अंतर रो पेसिंग म्हणजेच अंतर ओळीतील 4 फूट बाय सुमारे 1.5 मीटर. म्हणजे असं मधलं झाडातील अंतर 1.5 ठेवले आणि असं 4 फूट ठेवले. झाडामधील अंतर प्लांट पेसिंग म्हणजे 1.5 फूट सुमारे 0.45 मीटर. 1 एकर क्षेत्रफळ, उदाहरणार्थ 1 एकर इज इक्वल टू एका एकरात क्षेत्रफळ होते 43,500 चौरस फूट. झाडांची संभाव्य संख्या, एकरातील एकूण क्षेत्र प्रत्येकी झाडासाठी लागणारे क्षेत्र म्हणजेच आपण क्षेत्रफळ घेतले एकराचं एका 43,560 भागिले 4 बाय 1.5 फूट अंतर केले, त्याला भागले आपण. त्यात याचा गुणाकार एवढा 6 आला आहे. त्यामध्ये 43,560 भागिले 6 केले तर सुमारे आपला भागाकार एवढा आला आहे, सुमारे 7,260 झाडे. म्हणजे एका एकरात सुमारे 4 बाय 1.5 फुटावर जर तुम्ही लागवड केली तर 7,260 झाडं तुम्हाला लागतात. आता सारांश पहा, एका एकरात अंदाजे 7,000 ते 7,500 कापसाची झाडे लावता येतात. हे अंतरावर आणि मशागत पद्धतीवर थोडे बदलू शकते, कमी जास्त. जर तुम्ही अंतर वाढवलं तर आणखी झाडं कमी बसणार आहेत, अंतर कमी केलं तर झाडांची संख्या वाढणार आहे. अशा प्रकारे होणार आहे. हवे असल्यास मी हाय डेंटिस किंवा ड्रीप इरिगेशन खास गणना करून देऊ शकतो पुढील व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये नक्की सांगा. ड्रीप इरिगेशनवर कापूस लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका. आणि माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.